आई होणं म्हणजे आनंद असं आपण ऐकत आलोय. फोटो, हसू, शुभेच्छा सगळं सुंदर दिसतं, पण या सगळ्याच्या आधी एक असा काळ असतो ज्याबद्दल कुणी बोलत नाही. हा व्हिडिओ आई होण्याबद्दल नाही, आई होण्याआधी एक मुलगी काय होते याबद्दल आहे. सकाळ झाली होती, तिने डोळे उघडले आणि क्षणभर तिला उठावंसं वाटलंच नाही. डोकं जड होतं, पोटात मळमळ होती, तरीही ती उठली. आयुष्य थांबत नाही फक्त आई होणार आहे म्हणून. स्वयंपाकघरात भांडी वाजत होती, चहा उकळत होता, ती चहाकडे बघत होती. पण मन कुठेतरी दूर होतं. कुणी विचारलं काय झालं, ती हसली आणि म्हणाली काही नाही. कारण काही नाही हेच उत्तर अपेक्षित असतं. ती काम करत होती, पण मनात विचारांची गर्दी होती. मी तयार आहे का? माझं आयुष्य बदलणार आहे, मी स्वतःला हरवणार तर नाही ना? हे प्रश्न तिने कुणालाच विचारले नाहीत. कारण आई होणारी बाई घाबरलेली चालत नाही, ती स्ट्रॉंग असावी लागते, किमान दिसायला तरी. दुपारी ती बाहेर गेली. रस्त्यावर एक बाई बाळाला कुशीत घेऊन चालत होती. लोक हसत होते. कोणी म्हणालं किती गोड बाळ आहे. ती थांबली. क्षणभर तिला आनंद वाटला आणि लगेच भीती, कारण कुणीही त्या स्त्रीला विचारलं नाही, तू कशी आहेस? संध्याकाळी ती एकटी होती. घरात आवाज होते, पण तिच्या आत प्रचंड शांतता होती. ती खुर्चीवर बसली, डोळे मिटले आणि पहिल्यांदाच तिच्या डोळ्यातून पाणी वाहिलं. मोठ्याने नाही, हळूच, कारण रडायलाही तिला परवानगी नव्हती. डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं, हे सगळं नॉर्मल आहे. नॉर्मल? पण नॉर्मल असणं वेदना कमी करत नाही, नॉर्मल असणं एकटेपणा कमी करत नाही. आई होण्याआधीची वेदना शरीरात नसते, ती दुर्लक्षित होण्यात असते. सगळ्यांना बाळ दिसतं, आई दिसत नाही. सगळ्यांना आनंद हवा असतो, आई स्ट्रॉंग असावी लागते. आज ती आई आहे. लोक म्हणतात ती खूप स्ट्रॉंग आहे, पण कुणालाच माहीत नाही ती स्ट्रॉंग झाली कारण आई होण्याआधी तिला खूप शांत राहावं लागलं. जर ही गोष्ट तुझ्या मनाला थोडीशीही लागली असेल तर तू एकटी नाहीस. कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिही, समजली.